नमस्कार सर्वांना. मी तुळशीराम पाटील मोरतळे. आज आपण आलेलो आहोत कंधार परिसरात. हा जो पाणी बघताय हे पाणी आपल्या मन्याड डॅमचं, बारोळच्या डॅमचं आहे, बॅकवॉटर आहे. हा भादरपुरा आणि बिजेवाडीचा परिसर आहे. कंधार ऐतिहासिक शहर असून त्याच्या आजूबाजूला अनेक असे रहस्य दडलेले आहेत. जसे की आता आपण बघणार आहोत, हे एक मंदिर आहे. हे सतीमाईचं मंदिर आहे. सतीमाई नाव ह्या देवीचंही मी पहिल्यांदाच ऐकतोय. पण मंदिर खरंच एकदम अद्भुत आहे. मंदिराची रचना असं सांगलं जाते की मंदिराच्या वर एक रूम आहे, जिथं ह्या सती आईचा सगळा संसार आहे, इथून दरवाजा आहे. आणि मंदिराच्या खालून एक भोगदा आहे म्हणला जाते पाण्याच्या खालून ह्या, की जो डायरेक्ट किल्ल्यामध्ये निघतो. असं इथली एक आख्यायिका सांगितली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर एका रात्रात बांधले. म्हणजे एका रात्रात बांधले असे इथले आपल्याला जे काही बुजुर्ग मंडळी होती हे आपल्याला सांगत होती ह्या मंदिराबद्दल, जे काही त्यांना माहिती आहे समजा हे. आणि हे मंदिर जे आहे हे आजच्या कुठल्याही समजा आपण कारागिराला ह्याला बांधू तर ह्या मंदिराचं जे काही दिखावा आहे किंवा जे काही जिवंतपणा आहे, जे काही मजबूती आहे, ती मजबूती आजच्या कुठल्याही आपल्या ह्याला येणार नाही अशी मजबूती आहे. म्हणजे त्यावेळेस काही टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा या मंदिराची रचना केली, ही खरंच अद्भुत अशी रचना आहे. उंची जरी कमी असली तर मंदिरामध्ये जो काही म्हणजे जे पावित्र्य असायला पाहिजे ते पावित्र्य आणि ती वास्तूची रचना ह्या पूर्वीच्या मंदिरात म्हणजे एकदम ॲक्युरेट असते. आता हे बघा, त्या मंदिरात आपण जेव्हा प्रवेश करतो ना, तर एक आपल्याला वेगळी अनुभूती येते. वेगळी म्हणजे असं की म्हणजे एक जिवंतपणा जाणवतो आपण मंदिरात गेल्यानंतर. एक रहस्य, तसं हे रहस्य या मंदिरात आपल्याला गेल्यानंतर जाणवलं जाते. आता हे बघा, हे वर अशी ही रचना आहे आणि याच्यावर एक रूम आहे. त्या रूममध्ये त्या आईचा सगळा संसार आहे, जे वापरण्याजोगे आहे. आज वापरण्यासारखा असा असतोय म्हणून ही आईची मूर्ती आहे. एक अद्भुत अशी मूर्ती आहे. या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला एक वेगळी अनुभूती येते. हा वर रूम आहे. या रूममध्ये जे काही साहित्य आहे वापरात असण्यासारखं आहे. म्हणजे जेव्हा आपण पुढल्या वेळेस येऊ तेव्हा नक्की आपण वर जायचा काहीतरी पर्याय करून